तर जन्म, माझी आई सांगते की माझा जन्म जो आहे तो वसुबारत झाल्यावर, धनत्रयोदशी लागल्यावर सायंकाळी झाला, जेव्हा गायी रानातून चरून येतात, घरी शेतातून चरून येतात, जेव्हा गायी संध्याकाळची वेळ असते, गोधुली वेला म्हणतात, गायीची धूळ पूर्ण वातावरणात उडालेली असते आणि मावळत्या सूर्याचे स्वर्णिम किरण पूर्ण झाडांना, पानांना, फुलांना चमकून टाकतात. गायी पण सोन्याच्या दिसतात, वातावरण पण सोन्याचं दिसते आणि गायीचं जे धूळ आहे ती पूर्ण वातावरणात पसरलेली असते. तसं काही गायीच्या धुळीने या प्रकृतीमध्ये एक हवन होऊन राहिलेलं आहे, यज्ञाचं धूम्र पसरलेलं आहे. त्यावेळेस माझी आई सांगते की माझा जन्म झाला आणि जन्म झाल्यानंतर जसे बाळ सगळे काही जन्म झाल्यानंतर रडतात, पण मी काही कारणवश रडलो नाही काही काळापर्यंत, अर्ध्या एक तासापर्यंत. मग नंतर रडलो. तर संसारात आल्यानंतर मनुष्य रडता रडता येते आणि रडता रडता जाते, पण गुरु माऊली शांत अवस्थेत आले, ध्यानाच्या अवस्थेत आले, आनंदाच्या अवस्थेत आले. तर आणि आनंदाच्या अवस्थेतच, शांत अवस्थेतच, ज्ञानाच्या अवस्थेतच आताही आहेत. तर तुम्हाला पण तोच गुरुचा प्रसाद मिळो आणि माझा जन्म आहे म्हणजे मी काही खूप महान कार्य केलेलं आहे असं नाही आहे. तर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही माझा जन्म करता, स्टेटसवर ठेवता, माझा फोटो फेसबुकवर ठेवता, मला विश करता. तर खूप खूप तुमचे धन्यवाद. तुमचे जितके धन्यवाद दिले तितके कमी आहे, पण गुरुचा फोटो स्टेटसवर, फेसबुकवर, इंस्टाग्रामवर टाकल्यापेक्षा आपल्या हृदयामध्ये टाका आणि आपले अनुभव लपवून ठेवू नका. आपल्याला जे गुरुचे अनुभव, शरीरापासून जे अनुभव येऊन राहिलेले आहेत, जे व्हायब्रेशन्स येऊन राहिलेले आहेत, ते प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. गुरु माऊलीला प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. गुरु माऊलीचे व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या. गुरु माऊलीचं ज्ञान प्रत्येकापर्यंत पोहोचू द्या आणि गुरु माऊलीला प्रत्येकासोबत जुळू द्या. प्रत्येकांना जोडा, दुःखी सुखी लोकांना गुरु माऊलीसोबत. तेच आज मला वाढदिवसानिमित्त तुमचं गिफ्ट राहील. तर हे तुम्ही करा. एक एक व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरचा 50-50 लोकांना तरी पाठवा, निदान आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये 50 लोकांना, 100 लोकांना, प्रत्येकाने पाठवला तर ते जन्मदिवसाचं गिफ्ट राहील माझ्यासाठी. आणि हे काही ॲडव्हर्टाइजमेंट करायसाठी नाही, आता ते ज्ञान प्रत्येकाच्या स्वभावाचं, आचरणाचं अंग बनलं पाहिजे, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही प्रत्येकापर्यंत पाठवा. तर धन्वंतरी देवाचाही जन्मदिवस आहे आज. धन्वंतरी देवता समुद्रातून प्रगट झाले होते तर अमृत कलश घेऊन, आणि त्याच दिवशी गुरु माऊलीचाही जन्म झाला. आणि आज धनत्रयोदशी दिवशी कितीकच लोकांचे, महिलांचे, मुलींचे, मुलांचे, पुरुषांचे जन्मदिवस असतील. तर सर्वांना मी खूप आशीर्वाद देतो, सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि गोमाता जी काल वसुबारस होता, तर गोमातेच्याही चरणी मी कोटी कोटी नमन करतो, वंदन करतो. धन्वंतरी देवाच्याही चरणी कोटी कोटी नमन, वंदन करतो. त्यांचा अमृत कलशातलं अमृत सर्वांना प्यायला मिळो. आणि ते अमृत कलश जो आहे तो अमृत ज्ञान कलश आहे गुरु माऊलीचा. जेव्हा आपलं ज्ञान आपल्याला गुरु माऊलीचा आपण ग्रहण करतो, तेव्हा धन्वंतरी देवाचा अमृत कलशातलं अमृत, ज्ञान अमृत गुरु माऊलीचा आपल्यावर वर्षा होऊन राहिली, आपण प्राशन करून राहिलो, पिऊन राहिलो. तर हीच भावना आहे, त्याच्यामागची हीच प्रेरणा आहे. आणि दिवाळी महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली, गणेशाचं पूजन करण्याचा दिवस आहे. तर ही दिवाळी तुमच्या जीवनामध्ये महालक्ष्मीचं ऐश्वर, कोणतं ऐश्वर? अष्टलक्ष्मीचं ऐश्वर, ज्ञानलक्ष्मीचं ऐश्वर प्रगट करो. गणेशाचा विवेक बुद्धी प्रदान करो. आणि दिवे आजपर्यंत खूप लावले, पण आता एक ज्ञानाचा दिवा लावून घ्या, त्याच्याशिवाय दिवाळी सार्थक होणार नाही. गुरु माऊलीच्या ज्ञानाचा दिवा लावा, तेव्हा खरी दिवाळी होईल, तेव्हा खरी धनत्रयोदशी होईल. जेव्हा आपण ज्ञानाच्या अमृतातलं, कलशातलं ते अमृत पिऊ गुरु माऊलीच्या, तेव्हा धन्वंतरी महाराज खुश होतील. तर हा आनंद उत्सव दिवाळीचा खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. आणि जे गरीब आहेत, ज्यांच्या घरी दिवा नाही लागला, ज्यांच्या घरी दिवाळी नाही होऊ शकत, पैसा नाही आहे, गरिबी आहे, त्यांच्या घरी दिवे लावून या, 5 दिवे. त्यांच्या घरी मुलांना मिठाई द्या. तुमची ऐपत असेल तर त्यांच्या मुलांसाठी कपडे घ्या. त्या गरीब लक्ष्मीला त्यांच्या घरच्या एक साडी द्या. तेच लक्ष्मीपूजन आहे. हे जर तुम्ही करू शकले तर खरी दिवाळी आहे. अनाथ आश्रमात जा, वृद्धाश्रमात जा, तिथे जाऊन अन्नदान करा, मिठाई वाटा. तर ही खरी दिवाळी आहे. हे जर तुम्ही करू शकले तर तुम्ही गुरु माऊलीला प्रसन्न केलं
या देवी सर्वभूतेषु गुरुरूपेण संस्थिता नमस्तस्यै। या देवी सर्वभूतेषु गुरुज्ञानरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु महालक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमो। या देवी सर्वभूतेषु गुरुसेवा रूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। जय गौ माता की जय, अष्ट महालक्ष्मी की जय, गणपति महाराज की जय, महासरस्वती माता की जय, महाकाली माता की जय, पृथ्वी माता की जय, भारत माता की जय, भारतीय संस्कृती की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम शांती शांती शांती। आपले जे सैनिक आहेत आपल्या देशाची सुरक्षा करून राहिले तर त्यांनाही खूप खूप मी दिवाळीच्या शुभेच्छा देईल आणि त्यांच्या परिवाराची सुरक्षा हो, त्यांची सुरक्षा हो, देशाची सुरक्षा करण्यात ते अजून समर्थ हो, सक्षम हो आणि त्यांची कदर आपल्याला कळो की ते आपल्यासाठी काय करून राहिले। आपला परिवार सोडून ते आपल्या देशाची, आपल्या घराची, आपल्या परिवाराची सुरक्षा करून राहिले तर त्यांची कदर आपल्याला येऊ, त्यांच्यासाठी आपण काही ना काही करो, ही भावना निर्माण हो की आपण त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे। कारण की ते पूर्ण जीवन आपल्यासाठी खर्च करून राहिले, आपणही त्यांच्यासाठी काही ना काही केलं पाहिजे। शुभ भावना तर देऊ शकतो आपण, त्यांच्यासाठी प्रार्थना तर करू शकतो, त्यांच्या परिवारासाठी आपण काही ना काही ते करू शकतो। तर सैनिकांसाठी त्यांना सॅल्यूट करेल मी सैनिकांना, आणि त्यांचं मनोबल वाढो, आत्मबल वाढो, बुद्धिबल वाढो आणि ईश्वराची प्रचंड कृपा, गुरुमाऊलीची प्रचंड कृपा त्यांच्यावर हो, गोमातेची, धन्वंतरी देवाची, महालक्ष्मीची कृपा हो आणि त्यांची फॅमिली खूप आनंदात राहो, सुख सौभाग्यात राहो। आणि जे दिवंगत झाले देशाची रक्षा करता करता, ज्यांनी आपली प्राणाची आहुती दिली त्या सैनिकांनी, तर त्यांच्या आत्म्याला शांती लागो, त्यांचा पुन्हा जन्म हो भारत मातेच्या सुरक्षेसाठी आणि भारत मातेचे कर्ज फेडण्यासाठी, आणि त्यांचं कर्ज आपण फेडो। काहीतरी परमेश्वर आपल्याला बुद्धी देव, प्रेरणा देव, शक्ती देव की त्या सैनिकांचं कर्ज फेडण्यासाठी आपण काही ना काहीतरी सर्व भारतवासी मिळून काही ना काही पाऊल उचलतो। तर हीच परमेश्वराच्या चरणी, आदिशक्तीच्या चरणी मी प्रार्थना करतो, अनुसया माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो, अनुसया माऊलीच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, दत्तात्रय प्रभूच्या चरणी कोटी कोटी प्रमाण आणि माझी आई जी आहे आणि माझे वडील ज्यांनी मला जन्म दिला त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम, गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। जितके गुरु परिवारातले लोक आहेत सर्वांना मी खूप खूप धन्यवाद देतो, खूप खूप प्रेम देतो, खूप खूप आशीर्वाद देतो की त्यांचे जीवन दिव्यासारखं जगमग जगमग हो, ज्ञानाचा प्रकाश त्यांच्या आतमध्ये प्रगट हो आणि त्यांचे मुलं बाळं, त्यांचा परिवार सुरक्षित राहो, संकट दूर हो, विघ्न दूर हो, त्यांना सद्बुद्धी लाभो, गुरु माऊलीचं ज्ञान ऐकण्याचं बुद्धी लाभो, गुरु माऊलीचं ज्ञान आचरणात आणण्याची बुद्धी लागो आणि ह्या गुरु माऊलीचे व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवण्याची बुद्धी लाभो। हीच सद्गुरुचरणी प्रार्थना। जय जय रघुवीर समर्थ। पृथ्वी माता की जय। हे जे केळीच्या वनात मी बसलेला आहो ते महालक्ष्मीचं स्थान आहे। भगवान विष्णू या केळीच्या एका एका झाडामध्ये आहेत असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे। तर भगवान विष्णू जिथं आहे तिथं महालक्ष्मी आहे, तर इथं सर्वत्र लक्ष्मीनारायण आहे। आणि आपण गुरु माऊली सोबत हा व्हिडिओ ऐकून राहिलो तर आपण साक्षात लक्ष्मीनारायणाच्या सानिध्यात बसलेला आहोत, त्यांचा आशीर्वाद आपल्याला दिवाळीला मिळून राहिलेला आहे। तर हा आनंद उत्सव हा फक्त गुरु माऊलीच्या सानिध्यात मिळू शकते, बाकी कुठे नाही मिळू शकत। तर तुम्ही खूप सौभाग्यशाली आहे आणि जन्मजन्मीपासून गुरु माऊली सोबत जुळलेले आहेत। प्रत्येक जन्मात तुम्ही गुरु माऊली सोबत राहो ही प्रार्थना करतो। या जन्मात तुम्ही भेटले, पुढच्या जन्मात भेटा आणि तुम्हाला पण वाटेल की आम्हाला गुरु माऊली प्रत्येक जन्मात भेटले पाहिजे, हेच गुरु माऊली भेटले पाहिजे। आणि मलाही वाटेल की हेच माझे चाहणारे प्रेमी भक्त मला भेटले पाहिजे प्रत्येक जन्मात। तर मी अशीच प्रार्थना करतो की आपली नेहमी भेट होत राहो, प्रत्येक जन्मात भेट होत राहो आणि आपण मोक्षाच्या रस्त्यावर लागो, ज्ञानाच्या रस्त्यावर लागो, प्रेमाच्या रस्त्यावर लागो, गुरुसेवेच्या, परमार्थ सेवेच्या, ईश्वराच्या मार्गावर लागो। सद्गुरुनाथ महाराज की जय। आपली दृष्ट बुद्धी संपून जाओ, सद्बुद्धी लाभो। जय जय रघुवीर समर्थ। महाबली हनुमान की, सियावर रामचंद्र की, अंजनी मैया की, सप्त ऋषियों की। जय जय रघुवीर समर्थ। ओम शांति शांति शांति। वान गंगा मैया की जय, गंगा मैया की जय। पंढरीनाथ महाराज की जय। सूर्य भगवान की जय। पंचतत्व भगवान की जय।
पृथ्वी माता की जय. जय गुरुदेव, जय जय गुरुदेव.